नात्यांमध्ये प्रेम, संवाद, विश्वास हे जेवढे महत्त्वाचे घटक असतात तेवढाच महत्त्वाचा असतो नम्रपणा. स्वतःहून समजून घेण्याची, स्वीकारण्याची तयारी. पण जेव्हा स्त्रीच्या वागण्यात एक प्रकारचा मीच योग्य हा अहंकार ठाण मांडून बसतो, तेव्हा नात्यांची गाडी हळूहळू अडखळू लागते. तिचं म्हणणं, तिच्या भावना, तिची मतं या सगळ्यांचं वर्चस्व एवढं ठळक होतं की त्यात दुसऱ्या नात्यात दुसऱ्याला श्वास घ्यायलाही जागा उरत नाही. सतत बरोबर ठरण्याची गरज, समोरच्याच्या चुका ठसवण्याची सवय, स्वतः कधीही माघार न घेण्याचा आग्रह हे सगळं हळूहळू नात्याला थकवलं जातं. पतिप्रियकर, जोडीदार जो कोणी असेल त्याला सतत चुकीचं ठरवून नात्यात हुकुमशाही निर्माण होते. आणि अशावेळी संवाद म्हणजे फक्त एकतर्फी आदेश होतो आणि चर्चा म्हणजे वाद. एका सुसंवादाची जागा अहंकाराने व्यापली असते. कधीकधी स्त्री स्वतःच्या भावना, आत्मसन्मान किंवा भूतकाळातील दुखापतीच्या आड येऊन एवढी कट्टर भूमिका घेते की ती समोरच्याच्या प्रेमाला एक प्रकारचा धोकाच समजते. तिचं मन अजूनही राग, अपेक्षा, अपुऱ्या समाधानात अडकलेलं असतं. त्यामुळे समोरची व्यक्ती कितीही प्रयत्न करत असली तरी त्यात कमतरता शोधते. मग हळूहळू तो व्यक्तीही मागे सरकतो. स्त्रियांचा असा अति अहंकार अनेकदा नात्याच्या मूळ गाभ्यावर घाव करतो. सहजीवनात दोन व्यक्तींना समजून घेणं, समायोजन करणं गरजेचं असतं. पण जेव्हा एकजण माझंच खरं या वृत्तीत अडकतो तेव्हा ते सहजीवन सहन करण्याच्या अवस्थेत पोचतं. नातं चालू असतं पण त्यात उत्साह, आपुलकी आणि संवाद हरवलेला असतो. नातं टिकवायचं असेल तर अहंकाराला थोडं बाजूला ठेवून मोकळेपणाने एकमेकांचं ऐकणं, स्वीकारणं आणि वेळोवेळी स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक असतं. स्त्रीने जर आपल्या मनातला द्वेष, राग किंवा मीच बरोबर हे असण्याची जिद्द सोडली ना तर तिचं नातं नव्यानं उमलू शकतं. कारण प्रेमाला स्वतःचं म्हणणं असतं, त्यात समोरच्याला ऐकण्याचं धैर्यही हवं असतं. अहंकारात नातं टिकत नाही तर समजूत, प्रेम, संयम ह्यातून ते जपलं जातं.